आम जनतेला पडलेला प्रश्न आहे की सध्या लोकशाही अस्तित्वात आहे का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण संसदेपासून विधानसभा असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहामध्ये जनरली या भाजप सरकारने गोळाबेरीज करून काही लोकांना बरोबर घेऊन आपलं संख्याबळ वाढवलेलं आहे, मिरॅकली वाढवलेलं आहे. जसं की महाराष्ट्रातील विधानसभेमध्ये 288 पैकी 145चा जादुई आकडा असतो. भाजपला 132-34 काहीतरी मिळालेले आहेत. त्यांनी 40 अजित पवार गटाचे घेतले, नंतर 59 काहीतरी एकनाथ शिंदे गटाचे घेतले आणि त्यांचा आकडा थेट 200च्या पार गेला. विरोधक नगण्य झाले. त्यामुळे यांची जे लोकशाही नावाखाली हुकुमशाही आहे, हा प्रकार संसदेत आहे, विधानसभेत आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत आहे. आमच्या अहिल्यानगर मनपामध्ये सुद्धा तोच प्रकार आहे. भाजपचे 25, राष्ट्रवादी अजित पवार गटांचे 28 आले. 68 पैकी 53 त्यांचेच झाले. उर्वरित कोणाचे 2, कोणाचे 4, 5 करता करता अशी नगण्य संख्या विरोधकांची झाल्यामुळे लोकशाही नावाला उरलेली आहे. तरी पण सैनिक समाज पार्टीच्या आंदोलनाने आम समाजातील नागरिकाला जागृत करून या लोकशाही टिकवण्यासाठी, जनलोकतंत्र आणण्यासाठी विरोधकाची ॲज वेल ॲज सत्ताधाऱ्याची भूमिका बजावण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे. आणि त्याच्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या या बौद्धिक आंदोलनाला सोशल मीडियाचा पुरेपूर फायदा झाला आहे. कारण सोशल मीडियावर संसदेची बहस ऐकायला मिळते, विधानसभेची आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत काय कारभार चालला आहे, काय गौडबंगाल चालला आहे, हे सर्वांना ज्ञात होतं. आणि सैनिक समाज पार्टीने जागृत केलेला नागरिक, जागृत केलेला सुज्ञ नागरिक, सज्जन नागरिक या कारभाराकडे लक्ष ठेवून आहे. म्हणून सैनिक समाज पार्टी सत्तेत नसली तरी सत्ताधीश आहे. विरोधक कुवत असले तरी त्यांना पण साथ द्यायला सैनिक समाज पार्टी सक्षम आहे. अशा या परिस्थितीमध्ये लोकशाही टिकवायची आहे आणि पुनर्जीवित करायची आहे. त्यामुळे आत्ताच आमचे तुकाराम ढफळ यांनी कोणत्या तरी पक्षाच्या फाउंडर अध्यक्षाचा फोन घेतला आणि त्यांनी त्यांची विचारधारा सांगितली. त्यांनी सत्ताधाऱ्याच्या विरुद्ध असलेली विचारधारा सांगितली. या देशामध्ये लोकशाही टिकवायची असेल तर सर्वांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी वर्तवली. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं हे वारं संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे देशात पोहोचलं आहे. आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टीला आम जनतेच्या मताचा पाठिंबा मिळत चालला आहे, आम जनतेच्या गुडविलचा पाठिंबा मिळत चालला आहे. आणि सैनिक समाज पार्टी ह्या सोशल मीडियाच्या मार्फत सोशल मीडियाच्या आधाराने पूर्ण महाराष्ट्रात, देशात व्यापली आहे. रोज आमचे तुकाराम ढफळचा ऑनग्राऊंड प्रचार आणि आमचा ऑनलाईन प्रचार हा सैनिक समाज पार्टीचा धागा आहे आणि तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचत चालला आहे. घराघरातील व्यक्ती जागृत झाला आहे आणि त्याला सरकारकडून होणारा अन्याय, सरकारकडून होणारी भूलथाप, सरकारकडून होणारी भूलभुलैया या गोष्टीचे ज्ञात होत चाललं आहे. म्हणून ते सैनिक समाज पार्टीमध्ये येऊ लागले आहेत. सैनिक समाज पार्टी एक अशी आयडिओलॉजी आहे की ती ह्या देशाचं राजकारण बदलायला निघालेली आहे. आणि त्याच्या आधारे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीला स्वतःचं सरकार स्थापन करण्यासाठी सोशल मीडियाचा पुरेपूर फायदा झाला आहे. आणि त्यामुळे जनता जागृत होत चालली आहे आणि जनता सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीमध्ये येण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या PDF फाईलमधील फॉर्म भरून
जॉईन होत चालली आहे. त्यामुळे जागृत जनतेचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.